कंबरमोडी ही एक सूर्यफूल कुळातली लहान वनस्पती आहे। ही मुरमाड प्रदेशात जास्त उगवते। भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे। पायाला ठेस लागून व कोणत्याही प्रकारे जखम झाली असता या वनस्पतीच्या पानांचा रस काढून त्यावर टाकला असता जखम लवकर बरी होते। अशा प्रकारे कंबरमोडीचे कोणते फायदे आहेत आणि कंबरमोडीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी आपण कशा प्रकारे करू शकतो या संदर्भात आपण आयुर्वेदिक डॉक्टर नितीन मेशकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कंबरमोडी हे सगळ्यांना परिचित असलेलं झाड आहे। झाड म्हटलं शुप म्हणावं याला, सगळीकडे आढळणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते अशा ठिकाणी कंबरमोडी भरपूर मोठ्या प्रमाणात होते। शेतामध्ये, आपल्या घराच्या आजूबाजूला, पठारांवर सगळीकडे कंबरमोडी पाहायला मिळते। कंबरमोडी ही अतिप्रचलित आहे। सुरुवातीपासून आपण याचा उपयोग करत आलेलो आहोत। गावामध्ये, खेड्यांमध्ये थोडी तरी जखम झाली तरी आपण काय करतो, कंबरमोडीचा पाला जो आहे तो हातावर घासतो आणि त्याचा रस टाकतो आणि जखमा अतिशय लवकर वेळामध्ये बऱ्या होतात। कंबरमोडी एकतर पित्तशामक आहे, दाहशामक आहे, कुठल्याच प्रकारचं इन्फेक्शन त्याने होत नाही आणि जखम अगदी लवकर भरून येतं। तसं पाहता अतिशय उपयोगी वनस्पती दुर्लक्षित आहे। आजही आपण त्याचा म्हणावा तेवढा उपयोग करत नाही। अम्लपित्ताचा त्रास असेल तुम्हाला किंवा मूळव्याधचा त्रास असेल, अंतर्गत रक्तस्राव कुठूनही होत असेल शरीराच्या अंतर्गत भागातनं, तर ते भरण्यासाठी कंबरमोडी अतिशय उपयुक्त आहे। बाहेरच्या जखमांसाठी, हाडांच्या मजबूतीसाठी, रक्त वाढण्यासाठी, इव्हन सगळ्या दुर्धर आजारांसाठी कंबरमोडी एक रामबाण उपाय आहे। जास्तीत जास्त लोकांनी याचा उपयोग घ्यायला पाहिजे। अतिशय म्हणजे निसर्गाने दिलेली ही देणगी आहे, त्याला 1 रुपयाचा खर्च नाही, निशुल्क मिळणारी औषधी आहे। त्याचं आपण जतन करून ठेवायला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या नित्य जीवनामध्ये करायला पाहिजे। कंबरमोडी आपण खाऊ शकतो है ना। हे कंबरमोडी सूर्यफूल या कुलजातीतलं आहे। खायला अतिशय मधुर रसात्मक म्हणजे गोड आहे। कुणीही पण खाऊ शकतो। त्याचे 4-4 पानं आपण खाऊ शकतो किंवा ते तुपातनं घेऊ शकतो। जखम असेल तर आपण त्याचं चूर्ण करून खोबऱ्या तेलामध्ये लावू शकतो किंवा अभ्यंतर करायचं असेल तर मग आपण त्याला खडीसाखरेसोबत खाऊ शकतो किंवा तसंही खाऊ शकतो। त्याचा पानं घ्यायची, हात आपण जसं बघतोय की लहान मुलं खेळत असतात बाहेर वगैरे, कुठेतरी पळतात, त्यांना जखमा होतात। अशा वेळेस आपण घरगुती उपाय म्हणून आणि सोपा उपाय म्हणून कंबरमोडीचं झाड असेल त्याचा पाला आपण हातावर घासून त्याचा रस जरी लावला जखमांवर तर अतिशय तो उपयोगी ठरतो। कंबरमोडी ही वनस्पती जमिनीपासून साधारणपणे फूटभर वाढणारी वनस्पती आहे। कंबरमोडी ही वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते। तिला थोडाही धक्का लागला तर ती कुठूनही तुटते। अशा या सहज उपलब्ध होणाऱ्या कंबरमोडी वनस्पतीचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत। केवळ जखमच नाही तर अनेक आजारांवर देखील ही वनस्पती फायदेशीर ठरू शकते। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।